अच्छा, त्या दिवशी एका मुलाला 2 मुलं मारत होती, तुला आठवते? हो आठवतं. त्या 2 मारणाऱ्या मुलांपैकी माझा एक भाऊ होता आणि पोलीस त्याला काल घेऊन गेले. ठीक आहे, मग ऐक, माझे बाबा जेलमध्ये आहेत आणि एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगतायत. निशू, अगं काय झालं? तुला अशी सॅड मूड मध्ये बघायची सवय नाहीये का आम्हाला? काही झालं नाहीये. निशू, तू आम्हाला सांगणार नाहीयेस? शेखरचा विचार करत होते. तो अलीकडे खूप बदललाय यार. तो काही बोलला का तुला? गप्प बसत असं काही नाहीये. मग तो बदलला म्हणजे? तो आजकाल खूप गंभीर असतो यार. पूर्वीसारखा हसत नाही, आनंदी नसतो. त्याच्या घरी खूप प्रॉब्लेम्स चाललेत ना. तो घरातला सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरच येतात. नोकरी मिळालीये पण ती पण काही ग्रेट नाहीये. ए निशा, तू तुझ्या डॅडना सांग ना, शेखरला नोकरी मिळून देणं त्यांच्यासाठी चुटकी वाजवणं इतकं सोपं आहे. मी बोलले त्याला तर तो माझ्यावरच भडकला. का? त्याला ओळखीने नोकरी नकोय ना, स्वतःच्या हिमतीवरच मिळवायची. कोण हवाय? शेखर आहे का? शेखर दादा? हो आहे ना. एक मिनिट हा. शेखर दादा, कुणीतरी आलंय तुला भेटायला. कोणाला सकाळ सकाळ मरायला आलो? सांग. समीर दादा. समीर दादा हो. गर्लफ्रेंड आली आहे शेखरची. काय काय झालं? राम 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 राम. काय कटकट आहे? तू इथे आणि अशा अचानक? हे दारात उभं राहून पाय दुखतायत माझे. घरी आलेला असंच तात्पर्य करतात तुमच्या? नाही हा, आमच्याकडे मुळीच असं करत नाही. ये आत ये. ए चल उठ, आळशी नुसता आवर जा. ये बस बस. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी इथे असंच शेखरला चिरवण्याकरता बोलली. अच्छा, ते आलं लक्षात माझ्या. पण शेखर दादा, अरे ही आहे तरी कोण? ही आपली तीच ग, निशा. निशा, हा निशा. हो हो. अगं त्याला काय विचारतेस, मी सांगते. मी निशा. शेखर आणि मी खूप चांगले मित्र आहोत. ह्या शेखरच्या आई आणि तू संपदा, राईट? अरे वा, घरच्यांबद्दल सगळं सांगितलेलं दिसतंय. काय शेखर दादा? मी आलोच. बरं निशा, तू काय घेणार, चहा की कॉफी? चहा चालेल मला. चल चल, मी निघते हा. मला कॉलेजला जायला उशीर झाला. तुला भेटून फार आनंद झाला. चल आई येते हा. बर, सांभाळ जा. बाय. निशा तू बसा, मी आले चहा घेऊ. एक्सक्यूज मी, कॉलेजला चाललीस ना? मी पण तुझ्याच कॉलेजला आहे. चल ना, तुला सोडतो. काल तू मला मदत केलीस याबद्दल मी खरंच तुझी आभारी आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू माझा पाठलाग करावास. हे बघ, मला माहिती आहे आजकाल मुला मुलींना ओळख वाढवायला, मैत्री करायला निमित्तच हवी असतात. आणि तुला जर मी त्यापैकी एक वाटत असेल ना, तर हा तुझा गैरसमज आहे. कारण मी तशी मुलगी नाहीये. माझ्या आईने माझ्यावर फार चांगले संस्कार केलेत. आणि जर मी अशी वागले ना, तर तिचा अपमानच होईल असं मी समजेन. अगं, मी तुला फक्त लिफ्ट देऊ का विचारलं, तर तू हे काय चालू केलंस? आणि हॅलो, मी पण खूप चांगल्या घरातला मुलगा आहे, कळलं ना?
तसं जर असेल ना तर ती फार चांगली गोष्ट आहे. सभ्य घरातली मुलं असं कोणाचा पिछा करत नाहीत. आय होप तुला कळतंय मला काय म्हणायचं ते. तेव्हा प्लीज प्लीज तुम्ही माझा पिछा करू नका. वाव, याला म्हणतात चहा. अगदी माझ्या आईची आठवण झाली. सेम टू सेम असाच होतो तिचा पण. जास्ती मस्का मारू नकोस हा. गप्प बसा. आवडला ना तुला चहा? थँक्यू. खरं सांगू आई, शेखर सतत तुमच्याबद्दल इतका बोलतो ना, मला असं झालं तर कधी मी एकदा येऊन तुम्हाला भेटते. मी याला असं म्हंटल पण याने एकदाही घरी ये असं म्हटलं नाही. हा, तुला आता घर कुठे कळलं की नाही? मग तू याची वाट न पाहता कधीही वाटलं की घरी येत जा. कशाला उगाच? आधीच तुझ्या डोक्याला इतका ताप आहे, त्यात अजून हिला कशाला बोलवते? चुप रे. तुला भेटायला येणार नाहीये मी. मी आईंना आणि संपदाला भेटायला येणार. कळलं? बरं बाबा, चल निघाला. मला उशीर होतोय. तुला काय आरामच आहे. निघते बाबा, निघते. नाहीतर उशीर झाला तर त्याचा खापर तू माझ्या डोक्यावर फोडायचा. आई नमस्कार करते. अगं कशाला? पहिल्यांदा आले ना म्हणून करते. सुखी राहा. येतो. पुन्हा ये हा. वा, छान चाललंय शेखरचं. त्यांनी हे सगळं केलेलं चालतं ना तुला? आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असतेस तू. अरे तुझ्या जिभेला काही हाड तिने ऐकलं असेल ना. तर डोळे मोठे करून माझ्याकडे काय बघते? नाही, याच्यात पण माझीच चूक असेल ना. ते मोठे बंधू ना आमचे. करू दे, चालू द्या तुमचं हे. चालू द्या, चालू दे. अरे समीर, काय हा मुलगा? तुला माझा पोपट झालेला पाहून मजा येते ना? सॉरी. हे पण तुझा चेहरा बघण्यासारखा झाला होता. सॉरी सॉरी. नाही, हस ना, हस ना, हस. सॉरी वगैरे कशाला? तुला माझी कोंडी झालेली पाहून मजा येते ना? हस हा, खुशाल हस. मी जातो ऑफिसला. एवढा काय चिडतोस रे? बरं तर नाही हसणार मी. ओके. आणि तूही काल घरी येऊन माझी कोंडी केलीस, कळलं ना? तुझ्या त्या आलिशान फ्लॅट मध्ये मी आलो आणि तुझी कोंडी झाली. काहीतरीच बोलू नकोस. अरे वा, आता माझ्या फ्लॅटचा काय संबंध आहे यार? तू घरी आला होतास ना तेव्हा माझी कंडिशन काय फार ग्रेट नव्हती, कळलं ना? मी तर अजून झोपेतून उठायचे होते. आणि तुझ्यावरचं इम्प्रेशन डाऊन होणार नको म्हणून मी किती फटाफट तयार झाले माहितीये का तुला? तूही काल घरी येऊन माझी कोंडी केलीस, समजलं ना? तुला नाही कळणार निशा. तुझ्या घरात आणि माझ्या घरात खूप फरक आहे ग. म्हणूनच तर माझी इच्छा नव्हती की तू इथे यावीस. कम ऑन यार शेखर, तू इतका सिरियस कशाला होतोस? तुला माहितीये ना मी तुला दुःखी बघू शकत नाही ते. जाऊ दे, तुला नाही कळणार. एक्झॅक्टली. जाऊ दे हे सगळं. तुला माहितीये शेखर, आज मला तुझ्या घरी येऊन खूप छान वाटलं. तू खरंच किती लकी आहेस. अरे तुझी आई, तुझी बहीण, भाऊ सतत तुझ्या बरोबर असतात. माझा फ्लॅट आलिशान आहे, पण त्यात मी एकटी राहते शेखर. माझ्या घरच्यांना तर माझ्याकडे वळून बघायलाही वेळ नाही. एनिवे, मला तुझ्या घरी येऊन खूप आवडलं. आणि घरातली लोक तर फारच आवडली. एस्पेशली संपदा, ती तर फारच क्यूट आहे. आणि आई? आईंबद्दल काही वेगळं सांगायला हवं का? त्यांना बघून मी माझ्या आईपासून लांब आहे हेच विसरून गेले.
ओ शिट, ए मला उशीर झाला. काल ऑफिसला दांडी, आज लेट मार्क. ए चल चल आपल्या निघायला हवं. ओके. हाय संपदा. अगं किती उशीर. हॅलो, मी तुझ्यासारखी उठसूट रिक्षाने येत नाही. घरातून निघताना 4 कामं करून निघते. अगं हो, पण तू एवढी का चिडतेस? अगं आम्ही सहज बोललो. बरं ते राहू दे. आज ना मी तुझी कोणाची तरी ओळख करून देणार आहे. मंदार, वैशू मी जरा बिझी आहे, आपण नंतर बोलू. अरे थांब, माझं काही काम नाहीये तुझ्याकडे. एका मैत्रिणीची फक्त ओळख करून द्यायची होती. नाही नको, तुझ्या मैत्रिणीला कदाचित ते आवडणार नाही. आणि मुलींच्या घोळक्यात उभं राहणं हे काय सभ्यपणाचं लक्षण नाहीये. चल बाय. कोण होता ग हा? आणि तुम्हाला कसं काय ओळखतो? तुला मुलगा कोण माहित नाही? अगं काल मी तुला ज्या नोट्स दिल्या ना, त्याच्याच नोट्सच्या कॉपी करून दिल्या होत्या. आणि हा खूप स्कॉलर आहे ग, आणि मनाने पण खूप चांगला आहे. या छान चाललंय आई तुझं. शेखर जे काय वागतो ते पटतं ना तुला? आणि तुझे सगळे कायदे आणि नियम हे मलाच लागू होतात नाही? अरे पण असं काय केलंय त्याने की मी त्याला रागवावं? वा क्या बात आहे आई, क्या बात आहे. तर त्याचं जे काय चाललंय त्याच्यात तुला काही प्रॉब्लेम नाहीये? काय केलंय त्याने सांग बघू. काय केलं? आज त्याला विचारत एक मुलगी आपल्या घराच्या दारात येते आणि तू विचारतेस काय केलं त्याने? त्याच्या जागी मी असतो आणि मी एखादी मुलगी आणली असती तर तुला आवडलं असतं का ते? ओरडलीच असतेस ना मला तू. मी का ओरडे? अरे समीर, आता काळ बदललाय. मुलगी चांगली असली तर मला काय करायचंय? आता तुझी एखादी चांगली मैत्रीण असली तर घेऊन ये ना तिला घरी. मैत्रीण? तुला ती शेखरची मैत्रीण वाटते? हे प्रकरण जरा वेगळंच आहे. असो असलं तर मला वाटलेलंच तुझ्या शेखरला पाठीशी घालणार. आणि ती संपदा तुझी एकुलती एक मुलगी. चल येतो मी नंतर, जरा घाई मग. हा बाय. बस झालं. काही बडबड करत असतो नुसता. हा? काय झालं? तुम्ही आधी लवकर चला बघू. अहो केंद्रावर लई मोठी गडबड झाली आहे. कालचा तो माणूस परत आलाय 4 गुंडांना घेऊन. अहो लई तमाशा करतोय. नागेश परत आला? हो. नाग्या च्या आईचा तुझ्या. आई आज त्याला सरळ करतो मी, बघ तू आता फक्त. समीर, समीर, अरे माझं ऐक. समीर, तुला माझी शपथ आहे. समीर,
समीर थांब. रुक्मिणी जा लवकर रिक्षा थांबव. समीर पोहोचायच्या आत आपल्याला पोहोचायला हवं. समीर बस. रुक्मिणी पैसे दे त्यांना लवकर. काय करून टाकलायचं का? आईला त्या नागेशच्या. आई आता आपण काय करायचं? काय करायचं सांग ना तू. एवढा सगळं होऊनही आपणच शांत राहायचं काय? आणि जर आपण शांत राहिलो तर त्याला धडा कोण शिकवणार? ती वेळा तुम्हाला सांगितलंय गप्प राहत जाऊ नका. नका राहू शांत. माझं कोण ऐकेल त्या शपथ. समीर तू आधी शांत हो बघू. आई तुझा डोसका फिरलाय काय? एवढा सगळं होऊनही तू मला शांत राहायला सांगतेस? त्या नागेशला आधीच शिक्षा दिली असती ना तर ही वेळ आली नसती आई. पण जाऊ दे, तुला कोण समजावणार? समीर हे बघ तू मला वचन दिलंयस. तू एक पाऊलही पुढे टाकणार नाहीस. ते वचन मोडलं समज. समीर आई मला जाऊ दे, कळलं? नाही त्या नागेशच्या टंगड्या तोडल्या ना तर नावाचा समीर नाही मी. नाही समीर आई जाऊ दे मला. समीर माझं ऐक म्हणते ना. हे बघ तुझ्या बाबांना नाही अडवू शकले मी पण मी तुला पुढे जायला देणार नाही. भरते विचार मला काढू नको समीर.